विस्तरपणे पाहूया। नाशिक लोकसभेचा तिढा महायुतीमध्ये अद्याप कायमच आहे। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वीच आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही दिलेत। नाशिकची उमेदवारी छगन भुजबळांनाच मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। नाशिकच्या जागेविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला जाणार आहे। नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेमध्ये मोठं बंड होऊ शकतं। 2 टर्म खासदार आणि कोणताही निगेटिव्ह सर्व्हे नसताना उमेदवारी न देणं या सगळ्याचा परिणाम शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर होऊ शकतो असं निवेदन शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत। या सगळ्या अहवालानंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, नाशिकच्या जागेचा तिढा एकीकडे महायुतीतला कायम असल्याचंच दिसतंय, दुसरीकडे हेमंत गोडसे अजूनही आशावादी आहेत, पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। अजित, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आज हेमंत गोडसे जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसह पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये तोच मुद्दा आहे की त्यांची उमेदवारी अजूनपर्यंत का जाहीर केली गेली नाहीये। त्यांनी आता एक नवीन मुद्दा समोर केलेला आहे, तो म्हणजे कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह अहवाल नव्हता त्यांचा। त्याचबरोबर 2 टर्म ते खासदार राहिलेले आहेत। ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांचं नाव चालवलं जातंय आणि त्यांना त्या भागातून होणारा मराठा समाजाचा विरोध जो आहे हे सर्व गोष्टी लक्षात घेता याचबरोबरीनं त्यांनी भुजबळांनाच भुजबळ परिवारातीलच जे 2 वेळा खासदारकीला उभे राहिले होते अशा 2 सदस्यांना परिवारातील भुजबळांच्या 2 वेळा त्यांनी पाडलं होतं। एकाला 2 लाखांच्या फरकाने, एकाला 3 लाखांच्या फरकाने पाडलं होतं। तर असं असताना ज्या उमेदवाराला आपण पाडलं त्याच उमेदवारामुळे आपलं तिकीट कापलं जाणं, 2 टर्म खासदार असणं, कोणताही निगेटिव्ह अहवाल नसणं, छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये इतक्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये नाराजी असणं, असं असून देखील अशा प्रकारे आपण एक जागा का गमावत आहे किंवा अशा पद्धतीनं उमेदवारी जाहीर करून किंवा उमेदवारी नाकारून अशा पद्धतीनं का वागलं तर या सर्व गोष्टी ज्या त्या गोष्टी चर्चा आज होईल। आणि असंही सांगितलं जातं की आज आणि उद्यामध्ये नाशिक जो लोकसभा मतदारसंघ आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात आणि याबाबत त्यांनी दिल्लीचे जे श्रेष्ठी आहेत भाजपचे त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। यातून एक सुवर्णमध्य काढून एक मोठा तोडगा काढला जाईल आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे मुख्यमंत्री जे आहेत यांनी ज्या पद्धतीनं चर्चा केली होती किंवा एक गोष्ट अशी सांगितली जाते की मुख्यमंत्र्यांनी याबाबत दिल्लीमध्ये शब्द दिला होता, पण त्यानंतर जे काही वातावरण झालं याबाबत मुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना कन्व्हिन्स करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकची उमेदवारी जी आहे ती त्यांना मिळू शकते असं देखील शक्यता आहे। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जडतरच्या आहेत, पण त्यामुळेच ज्या माहिती आपल्यापर्यंत येत आहे त्या आपण माहिती पोहोचवतोय। यानुसार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत याबाबत नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाबाबत एक मोठा निर्णय जाहीर करू शकतात आणि थोड्याच वेळात हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता येतील। त्यांच्यासोबत ते त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील असणार आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीनं त्या भेटीमध्ये चर्चा होती, चर्चा होईल, या सगळ्या गोष्टीचा तपशील जो आहे त्या भेटीनंतर आणि बैठकीनंतर स्पष्ट होईल। ठीक आहे अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या बैठकीनंतर या भेटीनंतर नेमका काय तपशील समोर येतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।